महसुली अभिलेखातल्या नोंदी तपासणं आणि त्याच्या अनुषंगाने खरेदी खत करून घेणं ही मालमत्ता खरेदीची एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. म्हणजे महसुली नोंदी आणि त्याच्या आधारे खरेदी खत जर केलं तर एखाद्या मालमत्तेवर आपण आपल्या मालकीचा झेंडा फडकवला असं आपण म्हणू शकतो. मात्र आपल्या व्यवस्थेच्या एकंदर सगळ्या कारभारामुळे दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की अशा सगळ्या योग्य गोष्टी करून सुद्धा आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. आणि याला कारण आहे आपली नालायक आणि अकार्यक्षम व्यवस्था. याचं एक ज्वलंत उदाहरण नुकतंच माझ्या निदर्शनास आलं होतं. या प्रकरणात झालं काय होतं, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडनं मालमत्ता खरेदी केली. ती मालमत्ता त्या व्यक्तीकडे कशी आली होती, तर वारस नोंदीने आली होती. आणि मग वारस नोंद झाली, वारस नोंदीनुसार मालमत्ता आली आणि मग त्याने ती मालमत्ता विकून टाकली. या प्रकारे महसूल अभिलेखाची पुरेशी तपासणी विकत घेताना करण्यात आली आणि त्याच्यानंतर ते खरेदी खत झालं. त्याच्यानंतर बरीच वर्ष ती मालमत्ता त्यांच्याकडेच अजूनही आहे. पण मध्यंतरी काय झालं की त्यांच्या त्या महसूल अभिलेखातील नोंदीला म्हणजे खरेदी खताचा जो अंमल देण्यात आला त्या फेरफाराला आव्हान देण्यात आलं आणि त्या आव्हानामध्ये यश आलं. आता ही जी सगळी कागदपत्र मी बघत होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की गडबड अगदी सुरुवातीला झाली होती. म्हणजे इथनं आपण उलटीकडनं जर सुरुवात करायची झाली तर यांचं खरेदी खत झालं. यांच्या खरेदी खताच्या आधी ज्या माणसाकडनं यांनी मालमत्ता विकत घेतली होती त्याचं नाव वारस म्हणून महसूल अभिलेखात लागलं होतं. मग त्याचं नाव ज्याचा वारस म्हणून महसूल अभिलेखात लागलं होतं ती नोंद तपासली तर असं कळलं की त्या माणसाला ती मालमत्ता वाटप म्हणून मिळालेली आहे. मग आता वाटप म्हणून कशी मिळाली म्हणून आम्ही अजून एक पाऊल जेव्हा मागे गेलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या माणसाच्या भावाने काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या, रितसर खरेदी खताने खरेदी केल्या होत्या आणि त्याच्या निधनानंतर त्याच्या वर्ग एक वारसांबरोबर भावाचं नाव सुद्धा वारस म्हणून लावण्यात आलं. आणि मग वारस म्हणून नाव लागल्यानंतर त्यांच्यात जेव्हा वाटप झालं तेव्हा ही मालमत्ता त्या भावाच्या वाटपाला आली. मग त्याच्या निधनानंतर वारसांचं नाव लागलं आणि वारसांकडनं यांनी खरेदी खत केलं. या सगळ्या महसूल अभिलेखाच्या नोंदी त्यांनी तपासल्या होत्या. त्यांनी म्हणजे त्यांचे जे कोण सल्लागार असतील, वकील असतील त्यांनी तपासल्या होत्या आणि त्यांना काही हरकत नाही, काही सगळं आलबेल आहे असं सांगितलं होतं. आता इथे दोन लोकांकडनं अक्षम्य अपराध झालेला आहे. पहिला म्हणजे महसूल अभिलेखात नोंदी घालण्याचं जे काम करतात त्यांना सुद्धा कायद्यातलं काहीही कळत नसतं आणि म्हणून मन मानेल तशा नोंदी महसुली अभिलेखात करण्यात येतात. आता एखाद्या माणसाचा भाऊ हा वर्ग एक वारस जर नसेल तर त्याचं नाव मग तुम्ही वारस म्हणून लावताच कसं. आणि जर एखादी व्यक्ती जर वारसच नसेल, सहहिस्सेदारच नसेल तर त्याच्या मालमत्तेचं वाटप होऊन त्याला हक्क किंवा हिस्सा मिळेलच कसा. या दोन गोष्टींची तपासणी फार पूर्वीच व्हायला हवी होती. पण दुर्दैवाने कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या अनुषंगाने त्यांनी खरेदी खत केलं, ती मालमत्ता त्यांच्या ताब्यात होती, त्याला सुद्धा बरीच वर्ष लुटली. मग कालांतराने जेव्हा अपील आलं आणि त्या अपिलात सामील व्हायची वेळ आली तेव्हा सुद्धा यांनी यांच्या वकिलांना विचारलं होतं की आमच्या प्रकरणामध्ये मेरिट म्हणजे गुणवत्ता आहे का. तर प्रत्येक टप्प्यावर त्यांना तुमच्या प्रकरणामध्ये गुणवत्ता आहे, गुणवत्ता आहे, गुणवत्ता आहे असंच सांगण्यात आलं. म्हणजे साधारणतः 2020-21 ही जी प्रकरणं सुरू झाली ती अपिलावर अपिलं होत होत 2025 मध्ये ते माझ्याकडे आले होते. आणि त्यांचा साधा सोप्पा प्रश्न एवढाच होता की आमच्या प्रकरणामध्ये मेरिट आहे का. तर कायद्याच्या चौकटीत जर विचार करायचा झाला तर वाटप होण्याकरता मुळात एखादी व्यक्ती सहहिस्सेदार असणं गरजेचं आहे, वारस असणं गरजेचं आहे. कारण वाटप हे सर्वसाधारणतः सहहिस्सेदार किंवा वारसांमध्येच होऊ शकतं. त्रयस्थ व्यक्तींमध्ये वाटप व्हायचा काही प्रश्न येतच नाही, कारण समान हक्कच जर नसतील तर वाटप होणार कसं. मग आता भावाचा वारस म्हणून भावाचं नाव लावता येतं का, तर नाही लावता येत. मग त्याच्या मालमत्तेमध्ये जर हा वारस किंवा सहहिस्सेदारच नाहीये तर याला मालमत्ता वाटपात मिळाली कशी, तेच मुळात सगळं गैर आहे. पण दुर्दैवाने हे कोणाच्या लक्षात आलं नाही म्हणा किंवा त्यांनी सांगितलं नाही म्हणा. आणि त्याच्यामुळे गेली 5 वर्ष हे लोक झगडा करतायत आणि आशेने झगडा करतायत. जी मुळात सुरुवातीपासून जी गोष्ट चुकलेली आहे त्याच्यावर अजून वेळ, मेहनत आणि पैसा वाया घालवत आहेत.
आता हा झाला आजपर्यंत किंवा ते अपील होईपर्यंत ज्या गोष्टी चुकल्या त्याच्यापर्यंतचा भाग. पण अपिलाच्या कारवाईमध्ये सुद्धा त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांकडनं काही अक्षम्य चुका घडलेल्या आहेत. ती कुठली? तर आता यांच्या फेरफार नोंदीला जेव्हा आव्हान देण्यात आलं, तेव्हा साहजिकपणे त्याच्यात विलंब असल्यामुळे विलंब माफीचा अर्ज करण्यात आला आणि विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला. पण विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला त्याला या लोकांकडनं कधीही आव्हानच देण्यात आलं नाही. म्हणजे विलंब माफीचा अर्ज केला, विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला, मग मूळ अपील सुनावणीला आलं, मग मूळ अपीलचा निकाल लागला, मग त्याच्यावर अपिलावर अपील होत गेली. पण गंमत काय झाली की अशा प्रकरणांमध्ये आपल्याकडे जर मेरिट नसेल, गुणवत्ता नसेल, तर आपण तांत्रिक मुद्द्यांवर लढायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विलंब हा असा एक उत्तम तांत्रिक मुद्दा त्यांच्याकडे उपलब्ध होता. पण प्रांत जिथे हे सगळं प्रकरण सुरू झालं तिथे विलंब माफ झाल्यानंतर त्यांनी विलंब माफीचाच मुद्दा एकावर एक अपील करत आव्हानित ठेवला असता तर आजपर्यंत एखाद वेळेस त्या मूळ अपिलाचा निकाल लागलाच नसता. आजपर्यंत ते प्रकरण सगळं प्रलंबित राहिलं असतं. पण तसं करण्यात आलं नाही आणि दुर्दैवाने विलंबाच्या मुद्द्यावर विजय खेचून आणण्याची जी सुवर्ण संधी होती ती गमावण्यात आली. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची चूक काय झाली तर हे सगळं प्रकरण सुरू झाल्यावर त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं होतं की आमच्या प्रकरणामध्ये गुणवत्ता आहे का? गुणवत्ता नसेल तर सांगा, कारण समोरचे लोक आमच्याशी समझोता करायला तयार आहेत तर आम्ही समझोता करतो आणि मोकळं होतो. पण ह्या प्रकरणामध्ये काडीची गुणवत्ता नसताना गुणवत्ता आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्याच्या भरोशावर गेली 5 वर्ष ते झगडा करत आहेत आणि हाती काही लागत नाहीये. म्हणजे सगळं योग्यरित्या करूनही आपल्यावर पश्चात्ताप करायची वेळ कशी येऊ शकते याचं हे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण ठरावं. आणि याच्यात किती लोकांनी चुका केलेल्या आहेत म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांची जी चूक झाली त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येईल. सगळ्यात पहिली चूक कुठे झाली तर महसूल खात्यातल्या ज्या नालायक लोकांनी मूर्खासारख्या नोंदी घातल्या, कायद्याच्या चौकटी बाहेरच्या ज्या नोंदी घातल्या, अशा जर नोंदी घातल्या नसत्या तर असे महसुली अभिलेखच झाले नसते आणि असे व्यवहार होण्याचा प्रश्न झाला नसता. त्याच्यानंतर जेव्हा आव्हान मिळालं आणि हे आव्हान टिकेल का, याच्यात गुणवत्ता आहे का असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा गुणवत्ता आहे, गुणवत्ता आहे, गुणवत्ता आहे असं जे त्यांना सांगण्यात आलं ती सुद्धा माझ्या दृष्टीने अक्षम्य चूक आहे. आता असं ज्यांनी सांगितलं एक तर त्यांनाच धड कायदा कळत नसावा किंवा आपण जर सांगितलं की याच्यात काही गुणवत्ता नाहीये तर आपलं काम आणि आपली फी जाईल ही भीती असावी. या दोनच शक्यता आहेत, तिसरी काही शक्यता किमान मला तरी वाटत नाही. त्यामुळे या सगळ्या लोकांच्या चुकीमुळे एका सर्वसामान्य नागरिकाचं नुकसान झालेलं आहे. तर हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये आपण सगळ्या अपेक्षित गोष्टी करून सुद्धा आपल्या माथी पश्चात्ताप येऊ शकतो हे आपण जाणलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण कोणताही व्यवहार करतो तेव्हा केवळ महसुली अभिलेखात नोंद आहे म्हणजे सगळं योग्य, म्हणजे सगळं अलबेल असं गृहीत धरू नका. कारण महसूल अभिलेखातील नोंदी आणि कायदा याचा कधी कधी दुरान्वयही संबंध नसतो. कायदेशीर तरतुदींच्या अगदी विपरीत किंवा कायदेशीर चौकटीच्या बाहेरच्या नोंदी महसूल अभिलेखामध्ये असतात. म्हणून महसूल अभिलेखामध्ये फक्त नोंद आहे का एवढं न तपासता महसूल अभिलेखामध्ये जी नोंद आहे ती कायदेशीर आहे का, कायद्याच्या चौकटीत आहे का, त्याला आव्हान देता येईल का, आव्हान दिलं तर ते टिकेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे आणि या बाबतीत आपण योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अन्यथा जर आपण काळजी घेतली नाही किंवा आपल्याला दुर्दैवाने चुकीचं मार्गदर्शन मिळालं तर पुन्हा तेच सांगतो की सगळं करूनही आपल्या नशिबी पश्चात्ताप येऊ शकतो. म्हणून आपापल्या व्यवहारांबद्दल काळजी घ्या, जागरूक राहा. एकदा नाही, दोनदा नाही, 10दा विचार करा, 10 ठिकाणी चौकशी करा आणि जोवर तुम्हाला खात्रीशीर काही कळत नाही तोवर चौकशी करायचं थांबू नका. अजून एक मला सर्वसामान्य लोकांना सांगणं आहे की जेव्हा तुम्ही कोणालाही सल्ला विचारता आणि ते तुम्हाला सल्ला देतात तर तो सल्ला नक्की कोणत्या तरतुदीच्या आधारे दिलाय असं तुम्ही विचारलं पाहिजे. पक्षकार, सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचा तो अधिकार आहे. म्हणजे गुणवत्ता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय, गुणवत्ता नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय, हा खुलासा तुम्ही मागितला पाहिजे. आणि हा खुलासा जर देता येत नसेल
किंवा दिलेला खुलासा जर तुम्हाला समाधानकारक वाटत नसेल तर त्या सल्ल्याकडे फारसं लक्ष देऊ नका आणि योग्य सल्ला मिळेपर्यंत हे सल्ला आणि मार्गदर्शन मिळवायचे प्रयत्न सुरू ठेवा. पण कोणत्याही महत्त्वाचे किंवा अंतिम निर्णय समाधानकारक खुलासा मिळेपर्यंत कृपया करू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.